नवनीत राणांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची अट। राज्यसभेच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीकडनं नवनीत राणांच्या नावाची चर्चा। राष्ट्रवादीकडनं राज्यसभेसाठी छगन भुजबळांच्या नावाचीही चर्चा। उद्या सकाळपर्यंत निर्णय होणार, सुनेत्रा पवारांची माहिती। काँग्रेस नेत्यानं काही नगरसेवकांना 5 लाख रुपये दिले। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा स्वपक्षीय नेत्यांवर आरोप। सगळी काँग्रेस विकाऊ आहे का? तुम्हाला किती पैसे मिळाले? परिणय फुकेंचा सवाल। ये इलेक्शन बंद तरी करा, नाहीतर ओपन वोटिंग करा। हे घोडे बाजार आणि हे असले सगळे उद्योग बंद झाले पाहिजे। विधान परिषद निवडणुकीत घोडे बाजाराचे पुरावे देण्याची सुप्रिया सुळेंची तयारी। माणसं पैशांपेक्षा प्रेमानं चिंता येतात, मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला। झुंडशाहीला बळी पडणारं आणि जरांगेंसमोर लाचार झालेलं हे सरकार। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा सरकारवर हल्लाबोल। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव दिलंच पाहिजे। नाव देण्याबाबत केंद्राकडे आग्रह। मुख्यमंत्र्यांचं नवी मुंबईत वक्तव्य। सिंधुदुर्गात मान्सूनची एंट्री। दोडामार्ग तालुक्यात मान्सूनपूर्व जोरदार सरी। कोकणातल्या अनेक जिल्ह्यात पुन्हा दमदार पाऊस। जंतर मंतर आंदोलनानंतर कॉक्रोच जनता पार्टी अडचणीत। परदेशी निधीतनं देशविरोधी कारवायांचा आरोप। दिल्लीत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा। T20 संघात वैभव सूर्यवंशीची ही एंट्री, तर श्रेयस अय्यर T20 संघाचा नवीन कर्णधार। धाराशिवमध्ये चलनाचा तुटवडा गेल्या काही दिवसांपासून जाणवतोय आणि त्यातच आता एटीएम मशीनमध्ये सुद्धा पूर्णपणे खडखडाट पाहायला मिळतोय। एटीएम मध्ये गेलं तरी पैसे निघत नाहीत। नागरिकांची मोठीच अडचण या ठिकाणी झाली आहे। सध्या ऑनलाईन व्यवहार जरी झाले असले तरीही त्या ऑनलाईन व्यवहाराला मर्यादा येतात आणि यावेळी नागरिक बँकेत जाऊन कॅश काढणं किंवा एटीएम मध्ये जाऊन कॅश काढणं हे सगळ्यात सोपं समजतात। त्यामुळे एटीएमचा वापर आजही सर्रास केला जातो। गेल्या काही दिवसांपासून देशामध्ये एटीएम मध्ये कॅश टंचाई आहे, असं धाराशिव जिल्ह्यात सुद्धा त्याची झळ जाणवू लागली आहे। आणि याचाच एटीएम सेंटरवरनं आता आढावा घेतलाय आमचे धाराशिव प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी। गेल्या काही दिवसाच्या चलन टंचाई तुटवड्यानंतर आता एटीएम मध्ये जे आहे ते कॅशचा कडकडाट पाहायला मिळतोय। धाराशिव जिल्ह्यात अनेक एटीएम आहेत, त्याच्यामध्ये कॅशमध्ये आपण आता एटीएम सेंटरवरती आहोत। तसं जर बघायला गेलं तर देशभरात जे आहे ते चलनाचा रेकॉर्ड ब्रेक साठा असूनही सामान्य नागरिकांना मात्र एटीएम मधून कॅश काढताना त्रास होत आहे। अनेक राज्यामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात एटीएम मध्ये कॅश उपलब्ध नाही आहे आणि याचे पत्र एटीएमच्या कॉन्फरन्स ऑफ एटीएम इंडस्ट्रीने भारतीय बँकला सुद्धा आरबीआयला हे पत्र लिहिले की कॅशमध्ये कडकडाट। आता हे म्हणून विचार आहे का कॅश याच्यामध्ये? नाही, कॅश नाही सध्या। हां, कुठून ट्राय किती वेळ ट्राय केला तुम्हाला? तिसरी वेळ आहे ट्राय करायची। हां, कॅश नाही म्हणून सांगतो। नाही, 2-3 एटीएम मध्ये चेक केलं पण नाही कॅश। तिथं कॅश नाही आहे। कशाला लागायचं? आवश्यक कशाला कॅश? डेली यूजसाठी कशा लागते कॅश? बरं, मला सांगा आता फोनपे गुगल पे आहे, पण आता हे कॅश गरजेचं आहे, मिळतो का कॅश? नाही, नाही मिळत नाही कॅश। कॅश आपला फोन पे आपल्यासाठी आहे, पण म्हाताऱ्या माणसासाठी कॅशच लागते। अच्छा, म्हणजे याकडे जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं संकट दिवसेंदिवस गंभीर बनत आहे आणि जिल्ह्यामध्ये धरणामध्ये केवळ 28%च पाणीसाठा शिल्लक आहे। पुढचे 10 ते 12 दिवस मान्सूनचं आगमन झालं नाही तर जिल्ह्यावर तीव्र पाणी टंचाई ओढवू शकते अशी शक्यता प्रशासनानं आता व्यक्त केली। सध्या अनेक गावात 18 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय आणि ग्रामीण भागात नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। वाढतं तापमान, बाष्पीभवन आणि मर्यादित जलसाठा आणि यामुळेच परिस्थिती आता अधिकच चिंताजनक झाली आहे। त्यामुळे प्रशासनानं आता नागरिकांना पाण्याचा काटकसरीनं वापर करावा असंही आवाहन केलंय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या जलस्रोतांचा साठा आहे तो झपाट्याने कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मी आता आहे चिपळूण तालुक्यातल्या कामते धरणाजवळ आणि तुम्ही पाहताय कामते धरणाचा जो साठा आहे तो जवळजवळ मृतावस्थेत जाण्याच्या तयारीत आहे। कारण या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळजवळ 28%च आता धरणांमध्ये पाण्याचा साठा उरलेला आपल्याला
जलसंधारण विभाग किंवा मग संबंधित खात्याने सांगितलेले आहे. त्यामुळे कुठेतरी चिंतेची बाब आहे की अजून मान्सून इथं आलेलं नाही, मान्सून दाखल झालेलं नाही. केरळमध्ये काही 1-2 दिवसापूर्वीच केरळमध्ये पाऊस मान्सून दाखल झालेला आहे. त्यामुळे इथे येण्यासाठी जवळजवळ अजून 12-13 दिवस लागू शकत आहेत कोकणामध्ये. त्यामुळे कुठेतरी चिंतेची बाब निर्माण झालेली आहे की प्रशासनाकडून असं सांगण्यात येत आहे की आम्ही जिथे जिथे पाण्याची कमतरता आहे तिथे तिथे जाऊन आम्ही जो टँकरनी जो पाणी पुरवठा आहे तो करण्यात येत आहे. 18 टँकरनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाणी पुरवठा केला जातोय, मात्र तोही कमी पडतोय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता पाहूया प्रशासन कुठल्या प्रकारची याच्यावर उपाययोजना करते ते, कारण जोपर्यंत मान्सून सक्रिय होत नाही तोपर्यंत इथले जे जलस्रोत आहेत किंवा जे साठे आहेत ते पाण्याने भरत नाहीत आणि लोकांच्या समस्या आहेत त्या भागणार नाहीत, हे पाहणं तितकंच गरजेचं ठरणार आहे. कॅमेरामॅन प्रफुल्लसह मी राजेश जाधव, न्यूज 18 मराठी, चिपळूण, रत्नागिरी. रत्नागिरीमध्ये हरणे, पाचपांढरी आणि खेम परिसरात भीषण पाणी टंचाई जाणवते आणि त्यामुळे आता या गावांना जीवनदायी ठरणारं खेम धरण पूर्णपणे कोरडं पडलंय. हजारो नागरिकांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची ही वेळ आलेली आहे. एकीकडे समुद्राचं अथांग पाणी आहे आणि दुसरीकडे पिण्याच्या पाण्यामध्ये थेंब मिसळणंही कठीण, अशी विदारक परिस्थिती तयार झाली आहे. तातडीनं टँकरद्वारे पाणी पुरवठा झाला नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. लोकांना 18 ते 20 दिवसांनी पाणी पुरवठा होतोय. त्याला कारण असं आहे, हरण्याची भौगोलिक स्थिती फार मोठी आहे. साधारण 2200 ते 2300 पर्सनली कनेक्शन आहेत, खाजगी कनेक्शन आहेत आणि ह्याला वितरणाला जवळजवळ 26 ते 27 लाईनी आहेत आणि ह्या सगळ्या वितरणामध्ये टाकी लोड करून ते देईपर्यंत अडथळा निर्माण होतो, पाण्याला प्रेशर नसतं. त्यामुळे ज्या दिवसाला आमच्या 8-8 लाईनी व्हायच्या आत्ताच्या काळामध्ये त्या जेमतेम 3 ते 4 लाईनी होत आहेत. पर्यायाने लोकांना, जनतेला पाणी द्यायला खूप अडथळा, त्रासदायक होत आहे. हरण्यामध्ये पाण्याचे भरपूर दुष्काळ आहेत. पाणी 18-20 दिवसांनी येते. मग ह्यासाठी पर्याय म्हणून आम्ही खाजगी विहीर आहे त्याच्यावर पंप लावलेला आहे आणि जिथे गाडी जाते तिथपर्यंत आम्ही पाणी पुरवठा करायची व्यवस्था करत आहोत. किती दिवसांनी पाणी मिळतं? तरी 18-20 दिवस जातात. 18-20 दिवसांनी पाणी मिळते. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोकणातले अनेक धरणं कोरडे पडलेले आहेत आणि नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावं लागतंय. हे खेम धरण आहे. हरणे, पाचपंढरी आणि आडखळ ही मोठी गावं आहेत. समुद्र किनारपट्टीवरच्या या गावांची ताण भागवण्यासाठी खेम धरणाची निर्मिती करण्यात आली होती. सुमारे 40 वर्षापूर्वी हे धरण या नागरिकांची ताण भागवण्यासाठी बांधण्यात आलं होतं. मात्र हे धरण आता पूर्णपणे कोरडं पडलंय. अगदी एप्रिल महिन्यापासून इथे भीषण पाणी टंचाईला सुरुवात झालेली आहे. एप्रिल, मे आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला सामोरे जावं लागते. त्यामुळे इथल्या नागरिकांची तहान भागवण्यासाठी त्यांना वणवण भटकंती करावी लागते, विकतचं पाणी घ्यावं लागते. पाणी हे जीवन जरी असलं, जीवन आवश्यक गरज असली तरी प्रशासन मात्र त्यांची ही गरज पूर्ण करताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांच्या मोठ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. आपण पाहतोय की हे धरण क्षेत्र जे आहे ते पूर्णपणे कोरडं पडलंय आणि इथल्या नागरिकांना मात्र आता पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. यावर्षी पाऊस लांबलेला आहे आणि त्यामुळेच आणखी भीषण पाणी टंचाई इथे सुरू होणार आहे. कारण जर का जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस पडला नाही तर पाणी टंचाई आणखी वाढू शकते. काही काळ इथल्या नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावं लागणार आहे. परंतु प्रशासन कोणती ठोस भूमिका घेत नसल्यामुळे इथल्या नागरिकांची मात्र मोठी अडचण निर्माण झालेली आहे. नागरिकांमध्ये एक प्रकारचा संताप आपल्याला पाहायला मिळतोय. शिवाजी गोरे, न्यूज 18 मराठी, दापोली, रत्नागिरी.